चालेल. सर्वप्रथम तुमचं या सेशनमध्ये मी स्वागत करतो. आपला दर शनिवारी हा सेशन राहणार आहे ठीक 12 वाजता. ठीक आहे. आणि या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याला माहीत आहे की आपल्या GCC TBC एक्झाममध्ये म्हणजे इंग्लिश 30, इंग्लिश 40, मराठी 30 या सब्जेक्टमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह एक सेशन आहे, म्हणजे एक त्याच्यामधला एक पोर्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची आहे. आता ऑब्जेक्टिव्ह कशावर राहतात ते, तर जे आपलं कॉम्प्युटर फंडामेंटल आहे पूर्ण, तर त्या कॉम्प्युटर फंडामेंटलवर आधारित त्याच्यात प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह टाईप. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन असतात, त्यापैकी योग्य ऑप्शन निवडायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला चूक किंवा बरोबर अशा ऑप्शनमध्ये पण विचारला जातो. प्रश्न कशावर आधारित असतात, तर तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर फंडामेंटल. आता कॉम्प्युटर फंडामेंटल म्हणजे काय, तर सर्वप्रथम पहा आपण कोणकोणत्या गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये किंवा चॅप्टर कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो आहे ऑपरेटिंग सिस्टीम. तर कॉम्प्युटर जो आहे तो आपल्या कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारचे सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करत असतो. एक असते सिस्टीम सॉफ्टवेअर आणि एक आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर त्याच्यामधलं एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर, आणि सिस्टीम सॉफ्टवेअर मधला पहिला जो घटक आहे महत्त्वाचा तो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. तर याच्यामध्ये आपल्याला पहिले ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल माहिती घ्यायची. त्याचबरोबर त्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे युटिलिटीज येतात, त्या युटिलिटीजचा पण आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. युटिलिटी म्हणजे काय, तर कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस आपल्याला पुरवाव्या लागतात कॉम्प्युटर व्यवस्थित चालण्यासाठी. जसं एक अँटीव्हायरस नावाचं एक युटिलिटी आहे. तुम्हाला माहिती काय करते ते, काय करते, म्हणजे अँटीव्हायरस येते ना त्याला थांबवते. अँटीव्हायरस आणि अँटीव्हायरसच थांबेल का, नाही, व्हायरसला. म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे व्हायरसेस येतात वेगवेगळ्या माध्यमातून, व्हायरसेस कुठून येतात, एक म्हणजे ते पेनड्राईव्ह मधून, एखाद्या सॉफ्टवेअरचे आपण एखादा इंटरनेटवर सॉफ्टवेअर घेतो, बरोबर आहे, तिथून ते तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरती येत असतात. मग असे व्हायरस जर आपल्या कॉम्प्युटरवर आले काय होते, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या कॉम्प्युटरचं जे ऑपरेशन आहे हे काय होतं, एकदम संथ होऊन जाते किंवा डिस्क फुल होऊन जाते, ते फाईलच्या कॉपी होतात किंवा अजून काही महत्त्वाच्या फाईल करप्ट होतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपला कॉम्प्युटर योग्य काम करत नाही. मग त्याच्यासाठी काय असते, तर आपण एक युटिलिटी वापरतो, त्याला अँटीव्हायरस असं म्हणतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आहे, ते आपण नंतर आपण चॅप्टरमध्ये जाऊ तेव्हा आपण ते शिकू, बरोबर. त्यानंतर हे झालं ऑपरेटिंग सिस्टीम आणि आपण युटिलिटी आहे. त्यानंतर डिव्हाइस ड्रायव्हर आहे, ते आपण शिकणार. वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस ड्रायव्हर्स असतात ते आपण शिकू. हे एक भाग झाला ऑपरेटिंग सिस्टीम. सगळ्यात पहिलं ऑपरेटिंग सिस्टीम शिकणार हे झालं. त्याच्यानंतर जे कॉम्प्युटरचे हार्डवेअर आहे ते शिकू. जसं सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सांगितलं एक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटीज आणि डिव्हाइस ड्रायव्हर शिकणार आहोत. तसंच हार्डवेअर, हार्डवेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर असतात. कॉम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये मेन जे हार्डवेअर आहे तर त्यात 4-5 विभागामध्ये आपण त्याला विभागू शकतो. जसं सगळ्यात पहिलं जे मेन हार्डवेअर आहे कॉम्प्युटरचं त्याला मायक्रो प्रोसेसर आणि मेमरी असं म्हणतात, जे तुमच्या सीपीयूच्या आत असते. ॲक्च्युअली सीपीयू हा तुमचा एक हार्डवेअर आहे, मेन प्रोसेसिंग युनिट आहे. सीपीयूला जो सीपीयूचा फुल फॉर्म आहे त्याला काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतात. तर सीपीयू हा डिटेलिंगमध्ये आपण शिकणार आहोत, त्याच्या आतल्या अंतर्गत पार्ट्स वगैरे आपण शिकणार आहोत. हे पहिलं हार्डवेअर आहे. दुसरं हार्डवेअर आहे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आपण कॉम्प्युटरला इनपुट देतो असे डिव्हायसेस आणि ज्याच्या माध्यमातून आउटपुट आपण घेतो असे डिव्हायसेस, त्याच्याबद्दल पण आपण या आपल्या दर शनिवारी आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. इनपुट आउटपुट झालं. त्याच्यानंतर आहे तिसरं स्टोरेज उपकरण आहे. स्टोरेज उपकरण म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन, डेटा हा स्टोअर करून ठेवत असतो आपण, ते स्टोरेज उपकरण. त्यात पण प्रकार आहे, ते पण आपण शिकणार. त्याच्यानंतर कनेक्टिंग डिव्हायसेस जे आहेत, कनेक्टिंग हार्डवेअर कॉम्प्युटरचे, जसं स्विच, हब, मॉडेम वगैरे जे आहेत ते आपण शिकणार आहोत. हे झालंय. त्याच्यानंतर काही ऑडिओ इनपुट, ऑडिओ आउटपुट डिव्हायसेस असतात, त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. हे झाले एवढे हार्डवेअरचे पार्ट्स कॉम्प्युटरचे, तर हे आपण पाहणार आहोत. हे झालं सॉफ्टवेअर, हार्डवेअर झालं. आता याच्यामध्येच आपल्याला सगळं हार्डवेअर म्हटलं तर त्याच्यामध्ये त्याचे प्रकार, त्याचे फंक्शन्स हे सगळं आपण शिकणार आहोत.
अशा खूप साऱ्या गोष्टी आपण त्यात शिकणार आहोत. त्यात दोन गोष्टी झाल्या, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर शिकणार आहोत. ठीक आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे प्रकार हे शिकणार आहोत. अजून काय शिकणार आहोत आपण, तर काही अप्लिकेशन्स आहेत जे आपण ते शिकणार आहोत त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यावर प्रश्न आपल्याला जीसीसी टीबीसी म्हणजे आपल्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे. कोणकोणतं आहे? पहिलं अप्लिकेशन आहे वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर त्याच्यावर त्याच्यातल्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन असतात त्या फंक्शनचे शॉर्टकट कीज, त्याचं ते काय काम करते याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. नंतर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. एक्सेल मधले वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले, वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड्स ह्या तुम्हाला त्यात विचारल्या जातात, त्याचे शॉर्टकट्स वगैरे तुम्हाला विचारले जाते. तिसरं आहे पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंट वर प्रश्न तुम्हाला विचारले जाते. झालं पहा, एक आहे सॉफ्टवेअर, एक आहे हार्डवेअर. त्याच्यानंतर त्या सॉफ्टवेअर मधले नंतर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे राहिलं. आणि एक शेवटचा भाग आहे तो म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या दुनियेतलं सगळंच काही तुम्हाला त्यातलं विचारलं जाईल. म्हणजे जसं इंटरनेटच्या दुनियेमध्ये वेब कशाला म्हणतात आहे की नाही, तसं तुम्हाला ब्राउझर कशाला म्हणतात, त्याचे फंक्शन, URL म्हणजे काय, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर ते आपण याच्यामध्ये शिकणार. ठीक आहे. आता डिस्कस करायच्या पद्धती असतात वेगळ्या प्रकारचे. एक आपण असा एक सिलेबस बनवून आपण केला तसं करू शकतो आपण. पण त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत की जे मागच्या एक्झाम मध्ये जे प्रश्न आलेले आहेत, ज्या मागच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाम मध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न घेऊन त्याच्या आधारावर आपण शिकणार आहोत. म्हणजे काय होईल, जसं उदाहरण एक प्रश्न आहे तर त्या एका प्रश्नाच्या रिलेटेड कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर आपण तसं डिस्कस करू. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी जाते. बरोबर. जसं ऑपरेटिंग सिस्टीमचा एखादा प्रश्न आहे, मग ऑपरेटिंग सिस्टीमवर कोणकोणते प्रश्न विचारले जातात तर ते आपण त्याच्यात डिस्कस करणार. ठीक आहे. काही गोष्टी आता आपल्याला रिपीट होतील. मागच्या सेशन मध्ये जे आपण घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं काही रिपीट होऊ शकतं. तरी पाहू. याचा वापर तुम्ही घरी पण करू शकता रेफर करण्यासाठी. जसं आता घरी नोट्स नाही आहे तुमच्याकडे, ठीक आहे, परंतु इथं जे मागचे एक्झाम झालेले आहेत ते आपण साईटवरून घेऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे कुठं, गुगल क्रोमवर जाऊ आपण. आपलं गुगल क्रोम आपण ओपन केलेलं आणि इथं आपल्याला जीसीसी टीबीसी असं टाईप करायचं. बघा आता इथं आपण टाईप करू जीसीसी टीबीसी. ठीक आहे. याच्यामध्ये आलो आपण. जीसीसी टीबीसी मध्ये आल्यावर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा इथं आपण क्लिक केलं या साईटवर. आणि इथं हे जीसीसी टीबीसी एक्झाम्स आन्सर कीज ह्या मागच्या एक्झाम मधल्या आहेत, त्याच्या मागच्या एक्झाम मधल्या पण आहेत. याच्यामध्ये फायनल आन्सर की जीसीसी टीबीसी एक्झाम जून 2024 इथून तुम्ही घेऊ शकता. आता या जून महिन्यात जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आलेले उत्तर आहे त्याच्यामध्ये सगळं. ठीक आहे. जर हे आपण रेफर केलेले असले, आपण हे लेक्चर जर केलं असतं तुम्हाला सोपी जाईल. कारण की याच्यामध्ये आपल्याला हे कंपल्सरी पासिंग आवश्यक आहे. आणि तुम्हाला म्हणजे फक्त आपण टायपिंग प्रॅक्टिस करतो एवढंच नाहीये, तर हा एक पार्ट त्यातला महत्वाचा आहे. तर जीसीसी टीबीसी आपण इथून साईटवर आलो, इथून ओपन केलं आपण हे. इथं आपल्याला हे पेपर दिसतात. या पेपरमध्ये आल्यानंतर इथं इंग्लिश 30चे पण आहेत, मराठी 30 आणि हिंदी 30 यामध्ये पण आलेले प्रश्न आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश हे सगळेच तुम्हाला रेफर करायचे प्रश्न. मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये कधी कधी काय होते, हिंदी मध्ये तुम्हाला मराठीमध्ये, इंग्लिश मध्ये येतील, मराठीमध्ये येतील, इकडचे इकडे ते त्यावर जम्प होऊ शकतात प्रश्न. म्हणून हे सगळं तुम्ही घरी रीड करू शकता. तसं आपण डिस्कस करा. आता जसं जसं आपण करत जाऊ पण डिस्कस, तसं तसं तुम्हाला प्रश्न सोपी जातील ते वाचायला. उत्तर तुम्हाला पहिले समजून जाईल, पण ते तुम्हाला काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये यावर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला इथं पहिल्या याच्यामध्ये जसं इथं प्रश्न आहे दिसेल तुम्हाला. हे दिसते तुम्हाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इथे टोटल प्रश्न किती आहेत
तर 25 प्रश्न आहे. किती आहे? लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपल्याला टोटल प्रश्न किती येणार आहे? 25. आणि 25 प्रश्न हे जे आहेत त्यापैकी आपल्याला 10 प्रश्न पासिंगसाठी पाहिजे. ठीक आहे, 10 प्रश्न पास म्हणजे भेटले तुम्हाला, बरोबर आले तरच तुम्ही पास होणार आहे त्याच्यामध्ये आणि तुमचा रिझल्ट पास येणार. बाकीचं सगळं तुम्ही पास आणि याच्यामध्ये जर कमी असले 9 मार्क्स तर रिझल्ट हा फेल येणार आहे. परत 6 महिने. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. जसं इथे एक पहिला प्रश्न आहे, इथं आता आपण काय करू, इथे डिस्कस करू थोडंसं. इथं पहिला प्रश्न आलेला आहे DNS म्हणून पहा, आणि इथं दुसराही प्रश्न तोच दिलेला आहे. मागच्या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असली का नाही तर तुमचे दोन्ही प्रश्न बरोबर येऊ शकतात. म्हणजे नाही, एक चुका बरोबर मध्ये विचारलेला असते आणि एखादा तेच त्याचा अर्थ विचारलेला असते. पहा आता DNS तुम्हाला काय वाटतं, पण काय असेल त्याचं उत्तर? आता बायच्यात इथे बघा, डोमेन नंबर सिस्टीम, डोमेन नेम सिस्टीम, डोमेन नेटवर्क सिस्टीम आणि डोमेन नेटवर्क सिस्टीम. काय झालं? नेम सिस्टीम. डोमेन नेम सिस्टीम आहे, लक्षात ठेवायचं आहे. डोमेन नेम सिस्टीम आहे, नेटवर्क नाही आहे. डोमेन नेम म्हणजे काय, DNS म्हणजे काय? आता डोमेन नेम माहिती तुम्हाला सांगितलं मी, म्हणजे ज्या कॉम्प्युटर पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे माहिती तुम्हाला, तर त्याचं ते काय डोमेन नेम असते. जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी एखाद्या URL चा डोमेन नेम सांगितलं होतं तुम्ही, जसं YouTube मधला YouTube हे जे नाव आहे डोमेन नेम आहे. जसं उदाहरणार्थ URL आहे ना, URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आता एखादा URL कसा असते तर तो किंवा URL कशासाठी वापरतात, तर एखाद्या वेबसाईटवर जाण्यासाठी जो आपल्याला ऍड्रेस लागते त्याला URL म्हणतात. जसं उदाहरण www.youtube.com, तर यातलं हे पूर्ण जे आहे URL आहे, यातलं जे YouTube आहे हे आहे डोमेन नेम. समजलं का? ऍक्च्युअली डोमेन नेम सिस्टीम का वापरल्या जाते तुम्हाला माहित असायला पाहिजे की कॉम्प्युटरमध्ये ज्या साईट्स असतात ह्या IP ॲड्रेसवर समजा सेट केलेल्या असतात. म्हणजे कोणती साईट उघडली की ते IP ॲड्रेसवर उघडत असते, परंतु या डोमेन नेम सिस्टीमच्या मुळे काय होते की त्याला एक नाव दिले जाते. समजलं का? त्याला एक नाव दिलं जातं. मग हे डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय, तर ते नाव द्यायची प्रक्रिया आहे, एक प्रकारची एक सिस्टीम आहे, ते लक्षात ठेवायचं. वेबसाईटला नाव, जसं तिथे जर नंबर असते तर आपल्याला ओळखून असतं ही साईट कोणती आहे म्हणून, ठीक आहे. किंवा आपल्याला जर YouTube उघडायचं असतं तर मग त्याचा तुम्हाला URL काय करायला होता, टाईप करावा लागत होता. तुम्हाला जर वाटलं असं की खरंच आपलं YouTubeचा URL म्हटल्यापेक्षा IP ॲड्रेस काय आहे हे जर तुम्हाला माहित करायचं तर तुम्ही नेटवर सर्च करायचं की IP ॲड्रेस फॉर YouTube. मग नंतर तुम्हाला तो एकदा पाठ करून टाकायचं, मग तुम्हाला हे टाकायचं काम नाही. पण ते सोपी कोणतं आहे, टाईप करणं, डोमेन नेम वर करणं हे सोपी जातं. ठीक आहे. पहा DNS स्टँड्स फॉर काय, डोमेन नेम सिस्टीम आहे की नाही. इथं उत्तर दिलेलं आहे, तिथे तुम्हाला बी आहे. याचं मी DNS मीन्स काय, इथं आहे, हे डी उत्तर आहे. किती सोपी आहे, दोन्ही प्रश्न आलेले आहेत तुम्हाला डोमेन नेम सिस्टीमचे. पुढे आता इथं CPU स्टँड्स फॉर, आता मी सध्या सांगितलं तुम्हाला. पहा इथे कॉमन प्रोसेसिंग आहे, सेंट्रल प्रोग्राम आहे, कॉमन प्रोग्राम आहे, है की नाही. तर काय आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट का म्हणतात त्याला, हा जो CPU असते या आता जसं सेंट्रल प्रोसेसिंग म्हणतो ना आपण, जो आपला कॉम्प्युटरचा जो CPU असते त्याला कंटेनर म्हणतो, तो उभा जो असते आपला हा आकार दिसते तुम्हाला, त्याला CPU म्हणतो. ऍक्च्युअल CPU तो नाही आहे, तर त्याच्या आतमध्ये एक प्रोसेसर असते जे प्रोसेसिंग करते. काय करते, म्हणून या पूर्ण डब्याचं नाव, या पूर्ण बॉक्सचं नाव काय पडलेलं, CPU पडलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU म्हणजे काय, तर कॉम्प्युटरचा मेंदू असतो. काय असते, कॉम्प्युटरचा ब्रेन. त्याला मायक्रो प्रोसेसर सुद्धा म्हणतात. इन अदर वर्ड्स त्याला काय म्हणतात, मायक्रो प्रोसेसर असं सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. तर CPU हा एक प्रोसेस करणारा घटक आहे. आता जसं इनपुट आउटपुट उपकरणामध्ये जर बघितलं आपण तर CPU हा जो आहे हा इनपुट पण नाही आहे आणि आउटपुट पण नाही आहे. दिस इज अ प्रोसेसिंग युनिट. जसं उदाहरणार्थ तुम्हाला चक्कीचं उदाहरण तर सांगितलं. चक्कीच्या उदाहरणामध्ये जिथून आपण दळण ज्वारी टाकतो तिथून गहू टाकतो, ते इनपुट डिव्हाइस आहे बघा, ते इनपुट करतोय आपण. जिथं बारीक केल्या जाते, प्रोसेस केल्या जाते, CPU असते. आणि जिथून पीठ बाहेर येते ते आउटपुट डिव्हाइस. बरोबर, असे 3 गोष्टी असतात, लक्षात ठेवायचं. म्हणजे कॉम्प्युटर यंत्रणा 3 याच्यामध्ये काम करते, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. ठीक आहे. तर CPU काय, मग हे प्रोसेसिंग युनिट आहे.
तुम्हाला म्हणून सांगतो सेंट्रल आहे आणि मधात आहे. इनपुट आणि आउटपुटच्या मधात ते काम करते. इनपुट कडून माहिती घेते, त्याच्यावर प्रक्रिया करते आणि आउटपुट देते. म्हणून याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात. म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तुम्हाला समजला का म्हणतात, कारण की तो मधात आहे, इनपुट कडून माहिती घेते, त्यावर प्रक्रिया करते आणि आउटपुट कडे पाठवते. बरोबर? ठीक आहे. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे माहित पाहिजे तुम्हाला. हे कधीच सेंटर कॉमन काउंट नाहीये, तर हे लक्षात ठेवायचं. सेंट्रल आणि प्रोग्राम नाहीये, तो काय आहे, ते एक हार्डवेअर आहे, ते एक प्रोसेसिंग युनिट आहे, तो प्रक्रिया करण्यासाठी वापरला जाते. ब्रेन ऑफ कॉम्प्युटर, मायक्रो प्रोसेसर असं त्याला म्हटलं आहे. खूप साऱ्या प्रकारचे मायक्रो प्रोसेसर्स आहेत. जसं जर मायक्रो प्रोसेसरच गोष्ट तुम्हाला सांगायची झाली, जसं इंटेल एक कंपनी आहे. इंटेल या कंपनीचे जे मायक्रो प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये ड्युएल कोर नावाचं एक प्रोसेसर आहे. एक कोर टू ड्युएल आहे, हे एक प्रोसेसर आहे. नंतर i3 प्रोसेसर आहे, हे त्याचे वर्जन आहे एक प्रकारचे. स्पीड बी त्याच्यामुळे इन्हान्स होते. तुम्ही कोणतं वापरता याच्यावर अवलंबून असतं. जसं सांगितलं i3, त्याच्यानंतर i5, i7 अशा प्रकारचे पण काय आहेत, काय प्रोसेसर आहे. तुम्ही जर समजा i3 जर विकत घ्यायचा प्रयत्न केला, लॅपटॉप जर घेतो म्हटलं i3, जवळपास तो 35 ते 40,000 पर्यंत भेटते. i5 जर घेतला तुम्ही तर 50 ते 60 पर्यंत भेटते. आणि i7 घेतला तो 80 ते 90 च्या दरम्यान भेटते तुम्हाला. समजलं का? पण असं का बरं, तर ते जो सीपीयूचं व्हर्जन आहे, प्रोसेसिंग करण्याचं जे व्हर्जन असते ते काय असते, अपडेटेड असते. त्याच्यामध्ये जास्त कोर असतात, कोर म्हणजे जास्त हात असतात एक प्रकारे काम करण्यासाठी. म्हणून ते कॉम्प्युटर वेगळं काम करते. मोठमोठ्या फाईल्स, मोठमोठे सॉफ्टवेअर, मोठमोठे गेम्स बनवणं, व्हिडिओ बनवणं, त्याच्यासाठी जे हे लागते, प्रोसेसिंग क्षमता लागते, ती क्षमता i7 आहे की नाही, i5 साठी त्या प्रोसेसरमध्ये असते. बाकी जनरल आपण i3, ड्युअल कोर वगैरे हे सामान्य आपल्या घरच्यासाठी, आपल्या कामासाठी वापरतो. इथे एक आहे ANSI, ऑल न्यू स्मॉल अँड इंटिग्रेशन ऑल नॅशनल स्मॉल इन्स्टिट्यूट, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. आणि एक आहे इथं नॉन ऑफ दिस. काय असेल करायचं, मागच्या वेळेस झालता का प्रश्न? नाही, नक्की ओके. काय उत्तर याचं? हे आहे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, हे त्याचा कोड आहे. आता हे काय करते, बरोबर की नाही? आता हे आपण याच्यात सर्च करू शकतो. याला मी कॉपी केलं, गुगलवर आलं, तर हे नवीन आहे थोडंसं आपल्यासाठी, हे टाकलं. हे तुम्हाला हे एक आहे, द अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ओव्हरसीज स्टँडर्ड अँड कंपॅरेटिव्ह असेसमेंट ऍक्टिव्हिटी इन द युनायटेड स्टेट्स साठी आहे ते. कोऑर्डिनेशन साठी वापरले जाते. आता हे कसं आहे, हे अमेरिकेसाठी वापरले जाते. नेमकं काम काय याचं आपण पाहू. अबाउट मध्ये जो गेलो आपण त्याच्यावर दिसत आहे की नाही, इथे गेलो आपण. द अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट इज अ प्रायव्हेट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन दॅट administers and coordinates the US voluntary standard of conformity assessment system founded in 1918. In the institute works in close collaboration with stakeholders from industry and government to identify the develop standards and confirmation based solution to national and global priorities. टेक्निकल जे आहेत काही प्रॉब्लेम वगैरे असतात त्याच्यावर रिसर्च करते ते इन्स्टिट्यूशन्स आणि ग्लोबली काम करते. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आलं 4था 5वा प्रश्न, द लॉंग फॉर्म ऑफ URL. मी आता सांगितलं तुम्हाला, मागच्या एक्झाम मध्ये पण आलेला होता. इथं आहे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रिच लोकेटर. कोणता आहे? ABC सांगा, मध्ये सांगा. हे आहे युनिफॉर्म. काय? URL स्टँड फॉर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आणि तुम्हाला मी सांगितलं काय असते तर, एखाद्या वेबसाईटचा जो पत्ता असते, जे आपण www ने सुरुवात करतो, माहिती तुम्हाला. www स्टँड फॉर
वर्ल्ड वाईड वेब, हे पण याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे, वारंवार विचारला जातो. www. तुम्हाला उदाहरण दिलं मी yahoo.com, नाही. आता याच्यामध्ये हा जो पूर्ण आहे www. yahoo.com, तर हा पूर्णच्या पूर्ण याला URL असं म्हणतात, जो आपण ब्राउझर मध्ये ऍड्रेस बार वर टाकतो. माहिती तुम्हाला ब्राउझर माहिती कोणतं आहे? हे जे ब्राउझर आहे आपलं, हे गुगल क्रोम आहे, उघडलेलं हे काय ब्राउझरच आहे. तर आपण कुठे टाकतो? हे इथे टाकत असतो URL. जसं इथे टाकलं आपण www. मी कोणतं सांगतो? yahoo.com, बरोबर आहे. आता ही साईट आहे एक प्रकारची. तर हे इथपर्यंत कसं पोहोचलो आपण? हे या आपल्या ऍड्रेस बारचा वापर करून इथे URL टाईप केला, बरोबर आहे. URL टाईप करून आपण इथं पोहोचतो. तर हा संपूर्ण URL असते www.com, आहे की नाही. याच्यात www म्हणजे वेब असते, आणि हे याहू हे काय डोमेन नेम असते, आणि हे जे असते .com हे काय असते? डोमेन कोड असते. काय असते? प्रत्येक साईट मध्ये असते ते माहिती तुम्हाला. डॉट नंतर काहीतरी असते .com असते, अजून .gov असते, गव्हर्नमेंट. GOV म्हणजे गव्हर्नमेंट. याच्यावर प्रश्न विचारले. .pvt असते म्हणजे प्रायव्हेट असते. .edu असते म्हणजे एज्युकेशनल असते. कॉमर्स म्हणजे काय? हे कमर्शियल वेबसाईट आहे, व्यावसायिक वेबसाईट आहे. .gov.in म्हणजे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. .nic म्हणजे नॅशनल वेबसाईट आहे. .pt म्हणजे पाकिस्तानची वेबसाईट आहे. अशा प्रकारच्या वेबसाईट्स पण त्याच्यामध्ये असतात. तर ते आपल्याला त्याच्यावर ओळखता येईल, या कोडवरून ओळखता येईल आपल्याला कोणती आहे. याहू वेबसाईट हे कमर्शियल वेबसाईट, समजलं का? ओके. कधी कधी .co.in असते म्हणजे कमर्शियल आहे पण इंडियाची वेबसाईट आहे असं असते, किंवा .usa असते, हे की नाही, असं पण राहते. अजून .uk राहते म्हणजे युनायटेड ऑफ किंगडम, माहिती तुम्हाला. त्याची वेबसाईट आहे, त्या देशाची वेबसाईट आहे असं मी समजलं. तर हे असं पूर्ण हा URL असते. ठीक आहे, समजलं तुम्हाला URL? URL स्टँड्स फॉर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आणि URL कोणत्या पार्ट पासून बनलेलं असते? एक असते वर्ल्ड वाईड वेब, नंतर डोमेन नेम आणि डोमेन कोड. त्याच्या पहिले एक भाग असते, कोणता असते सांगा? मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला HTTPS, माहिती आहे? HTTPS याचा फुल फॉर्म पण सांगितलं होतं मी. काय आहे? यस काय? सिक्युअर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, सिक्युअर. तो यस जो असते HTTPS लावलेला असते, HTTP आणि यस, तर ते सिक्युअर असं म्हणलं जातं. ते साईट वेब सिक्युअर आहे, पूर्ण URL त्याच्याशिवाय होत नाही. मग HTTPS ते लावावं लागतं. तो एक प्रकारचा प्रोटोकॉल असते. HTTPS काय? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, समजलं का? ते कधी आपण टाकलं नाही तरी ते आपोआप लागून येत असते, आणि त्याशिवाय ते साईट ओपन होत नाही, हे लक्षात ठेवायचं. तर URL माहिती आहे तुम्हाला. URL चे चार घटक आहेत जवळपास. एक असते ती HTTPS, एक असते www, दुसरं असते डोमेन नेम आणि डोमेन कोड. ओके. आणि हा याला म्हणतात URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके. नंतर आहे इथे शॉर्टकट की आहे Ctrl Z. माहिती तुम्हाला काय असते? माहिती आहे का? कशासाठी असते? Ctrl Z ने काय होते? अंडू द लास्ट ऍक्शन. मराठीत आपल्या भाषेत जर बोललो आपण, तर जे काही तुम्ही या अगोदर ऍक्शन घेतली असेल, केली असेल, तुम्ही वर्ड मध्ये, एक्सेल मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी, आता सगळीकडे काम नाही करते, कुठं कुठं काम करते, काही ऍप्लिकेशन मध्ये काम करते, त्या ऍप्लिकेशन मध्ये लास्ट चेंज जर काही केला तुम्ही, त्यात बदल केला, काही तुम्ही अक्षराचा साईज बदलला, तुम्ही रंग बदलला, अजून काही, तर तो तुम्हाला रिव्हर्स करायचा आहे. तर त्याच्यासाठी कशाचा वापर करता? Ctrl Z म्हणजेच अंडूचा वापर करता. काय? अंडू असं आहे करते. ठीक आहे. दुसरं एक सांगितलं तुम्हाला मी, अंडूच्या विरुद्धार्थी कोणतं आहे? रिडू. जे आपण ऍक्शन कॅन्सल केलेली आहे, आपल्याला असं वाटलं आता की हे रिपीट करायची आपल्याला ऍक्शन, बरोबर होती, तर मग परत अंडू मधून वापस यासाठी असते Ctrl Y, त्याला म्हणतात रिडू. काय म्हणतात? हे पहा इथे दिलेलं पहा, ते माहित असलं तुम्हाला याचे उत्तर सापडलं असतं की पहा इथं प्रश्न दिलेला आहे. Ctrl Y च्या ऑपोजिट काय? अंडू द ऍक्शन आणि रिडू द ऍक्शन, रिडू द लास्ट ऍक्शन. काय होईल? अंडू होईल का रिडू होईल? वाय ना, रिडू नाही बरं. हा काय? रिडू परत होईल. जे अंडू केलेलं परत होईल. अंडू केलेलं परत आणण्यासाठी कशाचा वापर करतात? रिडूचा. म्हणजे Ctrl Y शॉर्टकट की आहे. Ctrl Z म्हणजे हे अंडू आहे, Ctrl Y म्हणजे रिडू आहे. नंतर आहे Ctrl X. सांगा
कंट्रोल एक्स साठी बघा काय आहे तर इथे कट कॉपी आणि पेस्ट या तिन्ही याचा माहित पाहिजे. कॉपी साठी काय रे कंट्रोल प्लस सी. हे झोपेतून उठून विचारला तरी आलं पाहिजे. कंट्रोल सी आणि हे काय पेस्ट याचा शॉर्टकट काय कशासाठी असते काय पेस्ट करण्यासाठी कॉपी केलेलं मॅटर. कॉपी केलेलं मॅटर किंवा काही परत तिथं आणण्यासाठी चिटकवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो पेस्टचा. शॉर्टकट की काय पेस्टची कंट्रोल व्ही. फक्त व्ही नाही हा कंट्रोल प्लस व्ही आणि इथे कंट्रोल प्लस सी आणि हे कट म्हणजे काय कंट्रोल एक्स. लक्षात राहते ना असं कट आपण असंच करत असतो ना म्हणून तो एक्स राहतो. ठीक आहे कंट्रोल एक्स. ओके व्हेरी गुड. नंतर आहे कंट्रोल जे. हे मी सांगितलं होतं मागच्या वेळेस सरळ सरळ अलाइनमेंट आहे त्या याच्यावर प्रश्न असतेच वर्ड मध्ये वर्डच्या आधारे किंवा एक्सेलचा. कंट्रोल जे म्हणजे काय जस्टिफाय अलाइनमेंट. कंट्रोल आर म्हणजे काय कंट्रोल आर म्हणजे राईट अलाइनमेंट आहे ना आणि लेफ्ट अलाइनमेंट म्हणजे काय कंट्रोल एल. कंट्रोल आणि सेंटर अलाइनमेंट म्हणजे काय काय कंट्रोल सेंटर अलाइनमेंट साठी कोणतं आहे मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला मी भूल गए बाबा सांगितलं 4 अलाइनमेंट आहेत पहा लक्षात घ्या 4 अलाइनमेंट आहेत. एक आहे लेफ्ट कंट्रोल एल एक आहे राईट कंट्रोल राईट आर आणि नंतर जस्टिफाय कंट्रोल जे आणि एक आहे सेंटर कंट्रोल ई ई आहे कंट्रोल ई सेंटर असतं. ठीक आहे तर लक्षात ठेवायचं. तर कंट्रोल जे फॉर जस्टिफाय सी नंबरचा लक्षात ठेवा. पुढे 10 नंबरचा प्रश्न लास्ट कॉलम ऑफ द वर्कशीट विंडोज इज XFD. हे बरोबर आहे का चूक आहे सांगा. बरोबर आहे नक्की. चल मी सांगतो तुम्हाला आता याच्यावर प्रश्न विचारले ना काय उघडायला लागेल आपल्याला एक्सेल EXEL. हे पाहिलं तुम्ही कधी कोणत्या कलरचं असते ग्रीन कलरचं असते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. एक्सेल आहे आपल्याला काय पाहायचं आहे सर्वात शेवटचा काय पाहायचा कॉलम पाहायचा का रो पाहायचा कॉलम पाहायचा. मी मागच्या वेळेस दाखवलं तुम्हाला. तर काय दाबावं लागते कंट्रोल आणि हा जो आपला एरो आहे राईट एरो माहिती आहे ना हे जे एरो कीज आहेत आपल्या या एरो कीज मधला राईट एरो दाबायचा आहे. कोणता आहे शेवटचा कॉलम कोणता आहे बरोबर आहे का. याच्या पुढे कॉलम आहेत का नाहीये. मग याचं उत्तर काय आहे काय ट्रू आहे. समजलं का जमलं याच्यावर प्रश्न असेल पहा. नंतर पुढे आहे द टुडे फंक्शन एंटर्स द काय सांगा टुडे फंक्शन मुळे सिस्टीम डेट अँड टाइम सिस्टीम टाइम सिस्टीम डेट आणि सिस्टीम डे काय चला करून पाहू. ठीक आहे पहिले याच्यावर असलं का कंट्रोल आणि काय असं लेफ्ट एरो आलं परत वापिस. चला आता एक राहिलं तर यातलं रो पाहायचा आपल्या सगळ्यात शेवटचं कोणतं आहे लिहून घ्या वाटलं तर कंट्रोल आणि डाऊन एरो सगळ्यात शेवटचा हा रो आहे. इथे दिसते तुम्हाला 10,48,576 क्रमांकाचा शेवटचा रो आहे रजिस्टर सोबत. ठीक आहे आपला पाठ्यपुस्तक दप्तर मुक्त अभियान आहे का नाही दर शनिवारी असते शाळेवाल्याचं माहिती तुम्हाला जिल्हा परिषद वाल्याचं. बाकी शाळेला आपण नाही येत असं बेटा तर आपल्याला आणायचं. ओके तर याच्यामध्ये 10,48,576 क्रमांकाचा रो हा लास्ट रो आहे. समजलं का दिस इज द लास्ट रो. ओके समजलं तुम्हाला. आता काय पाहायचं वर जायचं कंट्रोल काय दाबसाल कंट्रोल अप एरो हे वर आलं सगळं दिसतं तुम्हाला. आणि कोणतं फंक्शन पाहायचं आपल्याला टुडे म्हणजे इज इक्वल टू TODAY ब्रॅकेट कंप्लीट घ्यायचं कंप्लीट करायचं आणि एंटर मारायचं डायरेक्ट. काय आलं सांगा काय आलं मग कोणती डेट आहे आजची डेट आहे का कालची आहे नाही. मग काय यातलं ऑप्शन सिस्टीम डेट अँड टाइम सांगितलं का सिस्टीम काय आणलं डेट फक्त सिस्टीम डेट. ठीक आहे आता याच्यामध्ये जर सिस्टीमची डेट जर चुकीची असेल तर चुकी दाखवणार द्या.
लक्षात ठेवा. आता एक अजून एक आहे, डेट अँड टाइम कधी कधी येते, त्याच्यात टाकायचं नाव. काय टाकायचं? नाव आणि एंटर मारायचं. असं जर आलं काय रे, याचा अर्थ काय होते? तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ना, सांगा दीदी कोणाला माहिती? जो सांगेल त्याला चॉकलेट. हे असं हे हॅश हॅश करून आला. हा नक्की बरं, तुम्हाला दोघी चॉकलेट मिळेल. हा ठीक आहे, तू त्याला देतो तू तिला देतो. चला पुढे बघ. ही इथं गेला की नाही, इथून ऑटोमेट करतो आपण, याच्यावर क्लिक डबल क्लिक करतो बघा. हे जागा नव्हती म्हणून ते तसं दाखवते. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, याच्यात प्रश्न विचारले जाते की हॅश सिम्बॉल काय दर्शवते याच्यामध्ये आलेला सेल मध्ये. तर काय स्पेस नसते त्याच्यामध्ये शब्दासाठी. काय सांगा मग फॉर्म्युला, नाव फॉर्म्युला कशासाठी असते? मग ते ऑप्शन, हे जे ऑप्शन आहे तुम्हाला असं विचारलं जाईल याच्यामध्ये, हे सिस्टीम डेट अँड टाइम, त्यावेळेस नावचा फॉर्म्युला असते. समजा आता कोणता फॉर्म्युला विचारला त्याने? टुडेचा. टुडे मध्ये काय दिसते? फक्त सिस्टीम डेट. चला हा चला, सिरियल Z to A means sorting text. सांगा, हे लहान लेकराला येते पण तुम्हाला माहित पाहिजे, अर्थ माहिती काय याचा. इथे Z to A, दुसरं असते एक असते A to Z. A to Z म्हणजे असेंडिंग, त्याला मराठीत म्हणतात चढता क्रम. ओके, दुसरं आहे Z to A, हे आहे ते, त्याला म्हणतात डिसेंडिंग, उतरता क्रम. ठीक आहे, उतरता क्रम आणि चढता क्रम हे दोन वेळ वापरले जाते. एक नंबर्स आणि एक असतं अल्फाबेटच्या वेळेस. जसं इथं Z to A असलं की हे काय सेटिंग तर आहेच, पण एक अल्फाबेट आहे ना, म्हणून त्यांना असेंडिंग सेटिंग काय होणार आहे? अल्फाबेटच होणार आहे. दुसरं आहे एक नंबर. नंबर असते स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असं त्याला म्हणतात, आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. जसं A to Z हे असेंडिंग, तसंच स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट हे असेंडिंग चढता क्रम, आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हे डिसेंडिंग असते. इथं जसं Z to A होते ना डिसेंडिंग, तसंच तिथं मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत म्हणजे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हे डिसेंडिंग असते. समजलं असेंडिंग डिसेंडिंग हे तुम्हाला विचारलेलं आहे परीक्षेत. तसे तुम्हाला जर पायाचं कुठं आहे ते, याचा सिम्बॉल कसं आहे हे इथे दिसते तुम्हाला. दिसते तुम्हाला A to Z, या दोन्ही दिलेले आहेत पहा. A to Z पण दिलेले आहेत आणि इथं ओल्डेस्ट टू न्यूएस्ट पण आहे की नाही. ठीक आहे, याच्यात काहीतरी सेटिंग बदललेली आहे, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण हे सिलेक्ट करतो म्हणजे तुम्हाला नंबर वगैरे असले तेच येत आहे. ठीक आहे, याचं काही सेटिंग बदललेली आहे, कस्टम सॉर्ट मध्ये पाहावं लागेल. पण याच्या स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असं ऑप्शन त्याच्यामध्ये राहत असतं. ओके, पुढे जाऊ आपण. असेंडिंग डिसेंडिंग समजलं तुम्हाला? ओके, पाहून घ्या मग. हे कोणतं आहे? Z to A, याचं उत्तर पाहायचं का? ARO डिसेंडिंग. ठीक आहे, ओके. ह्या कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. तुम्ही प्रोग्रामिंग करता हे करता का नाही, तर त्यावेळेस तुम्हाला हे कामं करू शकता. बाकीचे मी तुम्हाला सांगत आहे सगळं. ओके, पुढे जाऊ. 13 14 पहा, याच्यावरच पहा किती सोपी प्रश्न आहे. सिरियल नंबर आहे. आता सिरियल काय? A to Z मीन्स काय? असेंडिंग. ज्याला डिसेंडिंग माहित त्याला असेंडिंग समजते, ज्याला असेंडिंग माहित त्याला डिसेंडिंग समजते, पण ज्याला असेंडिंग माहित नाही त्याला डिसेंडिंग बी समजत नाही. बरोबर आहे की नाही? ज्याला उजेड कशाला म्हणतात हे माहित नाही, त्याला अंधार समजेल का? बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मग अंधार ज्याला समजते त्याला उजेड बी समजते. चला, रो अँड कॉलम्स आर डेटा ग्रिड. काय आहे डेटा ग्रिड? नक्की ट्रू आहे का फॉल्स आहे? बरं, पाहून घेऊ आपण. ए, रो अँड कॉलम आर डेटा ग्रिड. जसं याच्यामध्ये हे जे आहे डेटा भरतो ना माहिती, हे ग्रिड मध्ये म्हणजे या लाईन मध्ये भरतो ना आपण. हे कॉलमची लाईन आहे आणि हे ह्याची लाईन आहे, रोची लाईन आहे. या सगळ्याला ग्रिड म्हणतात तुम्हाला. आणि या म्हणजे ह्याच्या सगळ्या ग्रिड लाईन्स आहेत. या ग्रिड लाईन्स तुम्हाला ऑफ करता येतात कुठून? या व्ह्यू मधून. व्ह्यू मध्ये गेले हे ग्रिड लाईन दिसते तुम्हाला, बाबा हे ऑफ झाले आता दिसत. तर हे ट्रू ऑप्शन आहे. समजलं तुम्हाला? हे ग्रिड करतात ना. ओके, पुढे जाऊ. WMF सांगा काय?
आता विंडोज मेटा फाईल आहे, विंडोज मॅप फाईल आहे, विंडोज मेन फाईल आहे आणि विंडोज मेन फ्रेम आहे. सांगा काय आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. हे मेटा फाईल आहे म्हणजे महत्वाच्या फाईल. WMF हा प्रश्न पण प्रत्येक याच्यात आलेला आहे. बरोबर आहे. तोच रिपीट झाला डबल. तेच आहे मेटा फाईल आहे. सांगा 3-4 प्रश्न असेच आले. असेच भेटतात तुम्हाला 10 मार्क नाही का. पण आपण 10 ने द्यायचे. हाय स्कोरिंग आहे. याच्यात जर चांगले मार्क घेतले स्कोर तुम्हाला चांगला येऊ शकतो. त्याच्यामुळे हे आपल्याला क्लिअर करायचं आहे. BMP स्टँड्स फॉर बिटमॅप इमेज. हे आता मागच्या वेळेस मी बिटमॅप पेज, बिटमॅप इमेज. तर BMP स्टँड्स फॉर काय? बिटमॅप इमेज. म्हणजे हे जसं JPG माहिती तुम्हाला. JPG हे कशासाठी असते? हे चित्रासाठी असते. तसं बिटमॅप हा एक फॉर्मॅट, चित्राचा फॉर्मॅट आहे, पिक्चरचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. पुढे लोगो कॅन बी ऍडेड टू द स्लाइड. बरोबर आहे का रे? एखाद्या स्लाइड, आता पॉवर पॉइंटचा प्रश्न आलेला आहे. एखाद्या स्लाइड मध्ये आपण लोगो ऍड करू शकतो का? करू शकतो. लोगो म्हणजे काय? एक चित्रच आहे ते चित्र आपण आपल्या स्लाइडवर ऍड करू शकतो. बरोबर आहे. जसं हे आपलं पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट मध्ये बनणारी फाईल हे प्रेझेंटेशन फाईल असते. याचं शॉर्टकट याचं एक्सटेन्शन काय? PPTX. लक्षात ठेवा फाईलचं. जसं फाईल जेव्हा तुम्ही ओपन करता पहा, हे फाईल आहे. आता याच्यावर लोगो ऍड करता येते का? करता येते. इन्सर्ट मध्ये गेलो आपण, पिक्चर मध्ये गेलो आहे की नाही. तर इथं तुमचा एखादा लोगो वगैरे असेल तर तो लोगो पहा, MSIDचा लोगो आहे पहा, झाला ऍड. बरोबर आहे की नाही. तसं आपल्याला कोणताही लोगो ऍड करता येते, पिक्चर ऍड करता येते, टेबल ऍड करता येते. काय काय ऍड करता येते पाहून घ्या. याच्यात पिक्चर आहे की नाही, ऑनलाईन पिक्चर, स्क्रीनशॉट बी ऍड करता येते तुम्हाला. अल्बम, शेप्स, आयकॉन, 3D मॉडेल्स, इथं स्मार्ट ग्राफिक्स आहेत, चार्ट्स आहेत, हे सगळं तुम्हाला ऍड करता येते. याच्या व्यतिरिक्त वर्ड आर्ट, हेडर, फुटर, टेक्स्ट बॉक्स, ऑब्जेक्ट पण ऍड करता येते. त्याच्यामध्ये डेट अँड टाइम ऍड करता येते आणि व्हिडिओ, ऑडिओ पण त्यात ऍड करता येते. ठीक आहे. तर यापैकी तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊ. लोगो कॅन बी ऍडेड. हे काही पाहायची काही आवश्यकता नाही असं वाटते मला की. अरे बाप रे, बाहेर पट्टो. तिसरा आला WMF. काय आहे? मेटा. कुठे आहे? हे मेटा फाईल असं होऊ शकते ना. क्या बात आहे. पण हे जेवढं फायद्याचं आहे तेवढं घातक पण असते. सांगा कसं घातक असते? हे माहीतच नसलं तर प्रॉब्लेम आहे ना. मग किती चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. मग वेगळं दाबलं एकच बरोबर. बरोबर आहे की नाही. म्हणजे असा सोपी जेव्हा गोष्ट असते कोणती तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. बरोबर नाही. 3 गोष्टी आलेल्या याचं एक जर तुम्ही चुकीचं केलं तिन्ही तेच करता तुम्ही. मग काही जण हुशार असतात जाऊ एकटे भेटते आपल्याला, तिन्ही आले अलग अलग करा. तिन्ही चुकले 0 मार्क्स. मग किती सांगा तुमचे. मग 25 पैकी 3 प्रश्न गेले तसेच. बरोबर आहे का नाही. म्हणजे ऍक्युरेट माहित असेल तरच तुमच्या कामाचं आहे, नाही तर मग ते निगेटिव्ह आहे. ठीक आहे. पुढे इंटरनेट एक्सप्लोरर इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ आउटपुट डिव्हाइस. गलत आहे बेटा. पहिली गोष्ट इंटरनेट एक्सप्लोरर हे डिव्हाइस आहे का? काय ते सॉफ्टवेअर आहे. दिस इज नॉट हेच आहे. मग हे समजून घ्यायचं आपल्याला. पाहून घ्या काय ट्रू आहे का फॉल्स आहे. तर काय का पा 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 काय आलं फॉल्स. ठीक आहे. आणि तिथे गेल्यावर असं सुमित एक्साइट मध्ये येऊन उत्तर द्यायचे नाहीत. पूर्ण होश आवाज में. ठीक आहे. तिथे जाऊन करायचं आहे. प्रश्न 2 वेळ 3 वेळ रीड करा, वाचून करा, नंतर करा. ठीक आहे. एक्साइटमेंट नाही. जर सोपी वाटते आपल्याला पटकन आहे की नाही. काहीच नाही. आपलीच चूक असते. आपल्याला येते ते. आपली वाचण्याची चूक झाली म्हणजे प्रश्न चुकला. इंटरनेट एक्सप्लोरर सगळ्यात महत्वाचं. इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे काय? जसं गुगल क्रोम आहे, जसं मायक्रोसॉफ्ट एज आहे, तसंच किंवा एक UC ब्राउझर आहे माहिती तुम्हाला. अजून असे ब्राउझरचे प्रकार आहेत खूप सारे. ओपेरा आहे, फायरफॉक्स आहे, हे सगळे ब्राउझर्स आहेत. मग तसंच एक इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझर आहे. मग आता हे सॉफ्टवेअर हे हार्डवेअर आहे का? हे ब्राउझर हार्डवेअर आहे का? सॉफ्टवेअर आहे. आउटपुट डिव्हाइस नाहीच आहे ते. बरोबर आहे की नाही. कुठे गेलं रे इकडे. समजलं. इंटरनेट एक्सप्लोरर जे आहे हे सॉफ्टवेअर आहे, आउटपुट डिव्हाइस नाही आहे. डिव्हाइस मध्ये मग हार्डवेअर येतात. लक्षात ठेवा.
डिव्हाइस म्हटलं की हार्डवेअर, हे सॉफ्टवेअर आहे. आउटपुट डिव्हाइस माहित पाहिजे कोणकोणते त्या आहेत. ठीक आहे, म्हणजे कुठे डिव्हाइसच माहित पाहिजे. डिव्हाइस माहित असतं तर प्रश्न पुढचा आला नसता. ठीक आहे. आता डिव्हाइस म्हणजे जे उपकरण ज्याला हात लावू शकतो आपण, स्पर्श करू शकतो, ते हार्डवेअर आहेत सगळे, ते डिव्हाइस आहेत. ठीक आहे. माऊस, कीबोर्ड, माईक, सीपीयू, मॉनिटर, कॅमेरा, हे सगळं काय, हेडफोन, हे डिव्हाइसेस आहेत, हे हार्डवेअर्स आहेत सगळे. बरोबर आहे की नाही? तेच त्यातलाच प्रकार इनपुट आउटपुट उपकरण राहतील. आउटपुट उपकरणामध्ये काय येते, जे माहिती तयार झाल्यानंतर आपल्याला देते ते आउटपुट डिव्हाइस. सीपीयू मधली माहिती आपल्या मॉनिटरवर दिसत आहे, हे आउटपुट. सीपीयू मधला आपला आवाज ऐकू येत आहे, स्पीकर हे आउटपुट आहे. सीपीयू मधलं आपल्याला कागदावर प्रिंट काढता येते, मग काय, प्रिंटर काय, आउटपुट आहे. सीपीयू मधली माहिती आपल्याला हे भिंतीवर दाखवता येते, कोणतं, प्रोजेक्टर, त्याला काय म्हणतात, आउटपुट म्हणतात. हेडफोन नाही तुम्हाला आउटपुट आहे. समजलं का? तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामधून बाहेर माहिती येते असे डिव्हाइस, त्यांना आउटपुट डिव्हाइस म्हणतात. आणि इंटरनेट एक्सप्लोरर इज अ नॉट अ डिव्हाइस, इट इज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. इट इज यूज फॉर सर्चिंग वेबसाईट. माहिती तुम्हाला, वेबसाईट आप सर्च करण्यासाठी किंवा वेबसाईटला प्रवेश देण्यासाठी वापरतात. त्याचा विचारून प्रश्न विचारलेला आहे. किंवा ब्राउझर कशासाठी वापरतात, ब्राउझर काय वापरतात, इन्फॉर्मेशन सर्च करणे. त्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता की एखादा URL जो असतो माहिती तुम्हाला, URL चा वापर करून एखाद्या वेब स्त्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी वापर करतो आपण, वेब रिसोर्सेस पर्यंत पोहोचण्यासाठी वापर करतो. तो टाकला आपण त्या ब्राउझर मध्ये टाकूनच आपण जाता नाही ना वेबसाईटवर. आपण वेबसाईट नाही, बरोबर आहे. आपल्याला ते टाकावे लागते, त्या ब्राउझर मध्ये आपल्याला कसं URL एंटर करावं लागतं, किंवा मग सर्च इंजिन वापरावं लागतं आपल्याला ब्राउझर मध्येच. गुगल माहिती तुम्हाला, गुगल, याहू, अल्टा विस्टा, हे काय, सर्च इंजिन. सर्च इंजिन, these are the search engines. Search engines used for the search informations. ओके, लक्षात ठेवा. गुगलचा वापर कशासाठी तुम्ही सर्च करण्यासाठी इन्फॉर्मेशन वापरतो. नंतर 22वा प्रश्न काय, सेंडिंग फाइल्स विथ ईमेल्स, काय म्हणतात त्याला, the slides, attachment, workbook and documents. लक्षात ठेवा, ईमेल सोबत जे फाईल पाठवतो ती डॉक्युमेंट पण असू शकते, वर्कबुक पण असू शकते, प्रेझेंटेशन पण असू शकते. परंतु ते जेव्हा तुम्ही ईमेलला अटॅच करता त्याला अटॅचमेंट असं म्हणतात. मग ते PDF असो, काही असो, काही असो, याचं उत्तर काय, अटॅचमेंट. पाठवू काही शकता तुम्ही, माहिती तुम्हाला, इमेज बी पाठवता, तुम्हाला डॉक्युमेंट कोणते पाठवता येते, डॉक्युमेंट बी पाठवता येते, वर्कबुक पाठवता येते, परंतु त्याला काय म्हणतात, अटॅचमेंट. जसं पत्रासोबत तुम्ही काही जोडता डॉक्युमेंट, अटॅचमेंट, तसंच ते ईमेल सोबत जे जोडतो आपण त्याला अटॅचमेंट असं म्हणतात. ठीक आहे. ईमेल मध्ये ईमेलचे 3 भाग असतात, मी सांगून देतो तुम्हाला. म्हणजे कसं, इथं विषय आला ना आपला इंटरनेटचा, इथं जीमेल वर गेलो आपण. हा, जीमेल काय रे, जीमेल काय सांगा, जीमेल म्हणजे काय, जीमेल आहे तरी काय. अरे सगळ्याचं जीमेल अकाउंट काढायला आहे तुमचा ईमेल ऍड्रेस जीमेल वर, जीमेल आहे का हे माहिती तुम्हाला, वाढ रिसीव होतात नाही. ठीक आहे. जीमेल हे गुगल या कंपनीचं ईमेलिंग टूल आहे. काय तुम्हाला, ईमेलिंग टूल म्हणजे ज्याच्यामधून आपण ईमेल पाठवू शकतो. पहिली गोष्ट, ईमेल म्हणजे काय समजून घ्या. ईमेल म्हणजे काय होतं, त्याला इलेक्ट्रॉनिक मेल. आता हे झालं ईमेल. मेल म्हणजे काय सांगा, मेल म्हणजे पत्र. मेल म्हणजे काय, पत्र. मग हा जो मेल आहे जेव्हा तुम्ही इंटरनेटवर पाठवता त्याला म्हणतात ईमेल. समजलं का? मग ज्या कंपन्या किंवा ज्या साइट्स आपल्याला ही अशी सुविधा देतात त्याला म्हणतात ईमेलिंग वेबसाईट. जसं गुगलची कोणची आहे, हे जीमेल आहे. gmail.com लिहितात तुम्ही तुमच्या ईमेलच्या नंतर, कारण की तुम्ही जे ईमेल काढलेला आहे कुठे काढलेला आहे, जीमेल वर काढलेला आहे, गुगलच्या साइटवर काढलेला आहे. आणि त्या जीमेल वरून तुम्ही गुगलचे सगळे प्रोडक्ट वापरू शकता, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. तसंच याहू मेल आहे, तसंच हॉटमेल आहे. बरोबर आहे. असे काही वेबसाईट्स आहेत, रेडिट मेल आहे. हे सगळ्या काय कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला ईमेलिंगची व्यवस्था देतात. जसं तुमचं कसं असते, मोबाईलसाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात ना, वोडाफोन, आयडिया, बीएसएनएल, एअरटेल,
जिओ आहे की नाही. तर हे सगळे एकमेकाला आपल्याला जिओवरून आपल्याला एअरटेलला कॉल करता येते का? कोण नाही म्हणते तो? करता येत नाही का? करता येते ना. आणि याच्यावरून याहूवरून आपल्याला समजा याहूवरून आपल्याला जीमेलवर ईमेल पाठवत असेल तर पाठवता येते. युनिव्हर्सल असतात ते कुठे पण वापरले जातात. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे असं पाठवू शकलो जरी असलो तरी तुमचे जे ईमेल ऍड्रेस असतात हे युनिक असतात. मला सांगितलं त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. ईमेल ऍड्रेस कसे असतात? युनिक म्हणजे वेगळे, वेगवेगळे, एकच, एकमेवा द्वितीय. त्याच्यासारखा कोणीच नाही, माझ्यासारखी मीच, असंच ना. ठीक आहे. म्हणजे मोबाईल नंबर पण तसा एकमेव द्वितीय असते माहिती मला. 2 नंबर सगळ्या सारखे असतात का? नाही असतात. काही नंबर सेम असू शकतात पण सर्व सेम नाहीये. नाही तर मग कोणाचा कॉल कोणाला गेला असता की नाही, असं झालं असतं. ते ईमेल मध्ये पण तसंच आहे सेम. समजलं का? ईमेल जो आहे तुम्हाला सांग ईमेलिंग टूल्स काय आहेत. हे जसं ईमेलिंग टूल आहे. जेव्हा तुम्ही ईमेल पाठवायचं असते तेव्हा कोणत्या बटनावर क्लिक करायला लागते? इथं बटन आहे काय? कंपोज. दिस इज द कंपोज बटन. आणि याच्यामध्ये 3 भाग असतात. काय भाग असतात? 3 भाग. आता 3 भाग कोणते असतात? पहिला भाग असते हेडर. पहिला काय भाग असते? त्याच्यामध्ये आपल्याला हेडर मध्ये काय काय असते? एक असते टू, ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल ऍड्रेस इथे द्यावा लागतो, बरोबर आहे. दुसरं असते सब्जेक्ट. हे हेडर मध्ये सब्जेक्ट म्हणजे ईमेल पाठवून आलो पण कशासाठी पाठवून आलो त्याचा टॉपिक, बरोबर आहे. तो असते सब्जेक्ट. मोजके शब्दात ते लागते. इथं निबंध लिहून काही फायदा नाही. ठीक आहे. इथं फक्त मोजकाच की त्यांना उघडल्यावर तर समजलं पाहिजे इथं याचं म्हणणं काय आहे. आणि जे म्हणणं आहे तेच लिहे तिथं. त्या ईमेलचा सारांश काय आहे तर आहे की नाही. तिथं सब्जेक्ट वेगळा आणि ईमेल वेगळा आहे की नाही. म्हणजे बरोबर त्याच्यावर परत जर मेल आला दुसऱ्या वेळेस आपला उघडला पाहिजे नाही का. सब्जेक्ट समजलं का? हेच आहे. पहिला जो आहे हा टू. आता या टू मध्येच आलो आपण. या टू च्या बाजूला इथं पहा 2 ऑप्शन आहेत. काय? सीसी आणि इथे आहे व्हीसीसी. सीसी म्हणजे काय? त्याचं फुल फॉर्म आहे कार्बन कॉपी. काय? पहा आता एकाच जणाला ईमेल पाठवत असला तर डायरेक्ट इथे लिहायचा. समजलं का? याला म्हणतात सिंपल सिंगलवर पाठवायला आपण काही त्याला काही म्हणत नाही. डायरेक्ट यूआरएल त्याचं हे टाकायचं, वेब ऍड्रेस टाकायचा, आपला ईमेल ऍड्रेस टाकायचा. इथं ईमेल ऍड्रेस कसा असते? कसा असते? त्याच्यात काय असते? पहिले युजर नेम असते, बरोबर आहे. नंतर युजर नेम आहे समजा हा पुरा हा युजर नेम असा आहे. त्यानंतर @ असते. त्यानंतर असते डोमेन नेम. डोमेन नेम ज्या वेबसाईटवर आहे कळायला आपण किंवा ज्या वेबसाईटवर त्याचा आहे समजलं का. नंतर डोमेन कोड. हा एवढा आहे. युजर नेम, डोमेन नेम आणि डोमेन कोड. आणि त्याच्या ओळखासाठी असते @ हा URL असते. सॉरी URL ईमेल ऍड्रेस असते. हे तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेत. आणि हा जो आता हे मी तर लिहिला, बरोबर आहे. तर याला पत्र हे चालू जाईल. ठीक आहे. पण पहिला हा लिहिला आपण, हा फर्स्ट सेंटर याला पाठवायचा आपल्याला समजा. परंतु याच्या व्यतिरिक्त आपण अजून कोणाला पाठवायचा इथं सी मध्ये CC. तर इथं CC टाकलं की मग अजून दुसऱ्याला पाठवता येतो तुम्हाला. आहे की आता इथं काही असेल तर पाठवा. बरंच झालं. आता काय पाहावं लागेल त्यात ते. आता हे समजा हे इथं लक्ष्मीकांत पेरला, हा याला दिलं पाठवा. ठीक आहे. इथून आपण पाठवू शकतो. ठीक आहे. दुसरं हे झालं ऑप्शन. आता हे झालं हेडर भाग. हा नंतर इथं असते मेसेज. इथे काय असते? याच्यामध्ये तुमचा मेसेज लिहा. इथं सब्जेक्ट जो लिहिला तुम्ही आहे की नाही, जे काय असेल ते सब्जेक्ट लिहायचा आणि इथं लिहायचं तुमचा मेसेज. मेसेजची सुरुवात डिअर सर नाही करायची. सर असले रिस्पेक्टेड सर करत असतात की नाही, माहिती तुम्हाला. डिअर कोणा करायचा? हरिंदर असेल तर डिअर लिहा. जे आपल्या जवळचे व्यक्ती असतात समजलं का, तर त्यांना आपण नातेवाईक वगैरे जे असते आपले त्याला डिअर लिहित असतात. आणि हे रिस्पेक्टेड सर वगैरे लिहायचं याच्यामध्ये. इथं तुमचा हे तुम्ही लिहिलं इथं रिस्पेक्टेड सर मॅम जे काय असेल ते ऑब्लिक मध्ये लिहित जा. जर समोरचं माहित नसलं मॅडम कसं लागतं तिथं तुम्ही ऑब्लिक मध्ये लिहू शकता. दुसरी गोष्ट हे इथं आपण लिहिलं, इथं आपण
शॉर्टकट मध्ये लिहिलं मॅम, मॅम नाही हा, मॅम. आणि इथं तुमचं पूर्ण जे काही असेल मेसेज पूर्ण इथं लिहायचा आहे, मोजक्या शब्दात लिहायचा आहे. आणि कसा लिहायचा आहे की तो कन्व्हे केला पाहिजे, जो सब्जेक्ट मध्ये मॅच झालं पाहिजे, जे सांगायचं सांगायला. तर पूर्ण गाव पकडलं काहीच नाही सापडलं, पूर्ण लिहिला त्यात समजलं काहीच नाही, निबंध वाचला काय होतं माहिती. म्हणजे इथं म्हणून याला ईमेल असं, ईमेल आहे आणि शॉर्ट मध्ये लिहिला पाहिजे. पण म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला, इन्फॉर्मेशन इथं ऍड टाकली. दुसरी गोष्ट, हे झालं पहिलं, हे हेडर, हे होता मेसेज. आणि हा जो आहे इथं दिसते तुम्हाला, याला होता सिग्नेचर. आता हे मी टाईप केलं का नाही, हे ऑटोमॅटिकली आलेलं. मी जेव्हा ईमेल पाठवेल, तुम्ही समोरच्याला गेल्यावर इथं मी फक्त मला त्याचं हे टाकलं की URL सब्जेक्ट आणि मेसेज, हा सिग्नेचर मी ऑटोमॅटिकली सेट केलेली आहे. त्याला आपोआप समजून जाईल किंवा सरचा फोन मेसेज आला मोठा, ईमेल आहे त्याची माहिती, किंवा त्याला जर यातलं काही माहिती लागली तर ते घेऊ शकते. बरोबर आहे. हे झालं हे हेडर मेसेज सिग्नेचर, 3 पार्ट लक्षात ठेवा. ईमेलचे 3 भाग, कोण होता, हेडर मेसेज सिग्नेचर. चौथा ऑप्शन फुटर आहेत, त्या बऱ्याच नाही, ते 3च असतात, ते सोडून 3 ऑप्शन असतात. आता हे झालं याचं कशा सांग तुम्हाला मी, CCचं माहिती तुम्हाला, 2 सांग तुम्हाला, 2 आणि CC. आता मी जर हा ईमेल पाठवला, सेंड केला, तर हे DPR जो आहे याला ईमेल पोहोचणार आणि याला ईमेल पोहोचणार आहे. आणि या DPR ला समजणार आहे की लक्ष्मीकांतला पाठवला ईमेल म्हणून, आणि या लक्ष्मीकांतला समजणार आहे की DPR ला पाठवला म्हणून. हाच आलेला मेल मला पण आला आणि समोरच्याला पण आला. समजलं का? कार्बन कॉपी म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? कार्बन कॉपी. कार्बन कॉपी झालं नाही त्याला समजणार. परंतु जर मी हे घेतलं BCC आणि BCC मध्ये जर ईमेल ऍड्रेस लिहिला, BCC चा अर्थ होतो ब्लाइंड कार्बन कॉपी. काय होते? म्हणजे त्याला हा आलेला मेल जो आहे असं वाटलं की मलाच आला मेल, आहे की नाही. बाकीचे कोणाकोणाला गेला त्याची बाकीच्यांचे ईमेल ऍड्रेस हे त्याला दिसणार नाही कोणाकोणाला पाठवले. तर हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ब्लाइंड कार्बन कॉपी. हे काय? कार्बन कॉपी, CC आपण त्याला म्हणतो. हेडर मेसेज सिग्नेचर कंपोज केल्यावर आपण हे येते माहिती तुम्हाला. आणि याच्यामध्येच एक ऑप्शन असते पाठवण्यासाठी, काय असते, सेंड. सर्व लिहिणं झाल्यावर सेंड करा. हा येते, लावा लागते, ते लावा लागते सेट करायला. मी सांगून देईल कसं करतात. ठीक आहे. तर हे तुम्ही यात सेट करू शकता. त्याच्यामध्ये सेट करताना सेंड करायच्या अगोदर याच्या सोबत काही डॉक्युमेंट पाठवायचे असतील तर इथं अटॅचमेंट तुम्हाला सांगितलं मी. इथून अटॅचवर क्लिक केलं मी, इथं क्लिक आपल्या कॉम्प्युटरवर आलं. मग काही पाठवतो, PDF पाठवा का वर्ड पाठची फाईल पाठवा, काही पाठवा. ठीक आहे. लग्नाची पत्रिका पाठवा, बर्थडे ग्रीटिंग कार्ड पाठवा, अजून काही पाठवा. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं आहे, सेंड. आता हे मेल जाईल का? जाते, जाईल. सब्जेक्ट नसेल तरी पण तुमची परमिशन घेईल ते. पहा गेला तो, काही घेतलं नाही परमिशन. किंवा विदाउट सब्जेक्ट विदाउट मेसेज पाठवायचं का, गेला तो. आता कशामुळे गेला माहिती आहे का? त्याच्यामध्ये सिग्नेचर टाकायला गेला माहिती तुम्हाला, म्हणून त्याने विचारलं कसं असं. कोरा पाठवलं जाते का? नाही चालत. तुम्हाला हे ईमेलचं समजलं सांगा पाहिजे. हे इनबॉक्स आहे, इथं आलेले मेल असतात. ठीक आहे. आणि इथं जे असतात इकडे अजून काही ऑप्शन्स आहेत. जसं सेंड बॉक्स मध्ये पाठवलेले मेल दिसतात. सध्या जो पाठवला मेल तो दिसेल तुम्हाला, नो सब्जेक्ट. इथं असं लिहून नो सब्जेक्ट. ठीक आहे. आणि स्पॅम मध्ये नको असलेले ईमेल येत असतात, अनवॉन्टेड ईमेल. त्याच्यानंतर एक आहे ड्राफ्ट मेल, तुम्ही तयार केला पण पाठवला नाही, त्याला म्हणतात ड्राफ्ट. म्हणजे उदाहरणार्थ आपण कंपोज केलं, कंपोजवर क्लिक केलं, तिथं काही लिहिलं थोडंसं आणि तो क्लोज करून टाकला, तर तो कुठे जाईल? ड्राफ्ट मध्ये. ठीक आहे. स्टार मध्ये स्टार, त्याचे स्टार केलेले जे महत्वाचे असतात अति महत्वाचे त्याला आपण स्टार करू शकतो, महत्वाचे. म्हणजे मग त्याच्यावर स्टारवर क्लिक केलं मग आपल्याला काय होईल, ईमेल स्टार वाले दिसतात सगळं, दिसेल तुम्हाला. ओके, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये खूप डिटेल मध्ये गेलो आपण, समजलं तुम्हाला? असं गृहीत धरतो. आता याच्यावर प्रश्न चुकला नाही पाहिजे. पुढे जाऊ आपण. 23वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू सर्च कंटेंट ऑनलाइन. आला की प्रश्न? आलाच प्रश्न. तुम्हाला सांगितलं मग
सोशल नेटवर्क. काही जण हे सांगतात सर आम्ही तर इथे फेसबुक, आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च करतो. फेसबुक इंस्टाग्राम दिस इज नॉट अ सर्च इंजन. काय ते सोशल मीडिया अकाउंट्स आहेत किंवा सोशल मीडिया साइट्स आहेत. जिथे तुम्हाला एसेस किंवा सोशल नेटवर्किंग साइट असं त्याला म्हणतात. समजलं का? फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, अजून ट्विटर, लिंक्डइन, अजून ट्विटर नाही आता एक्स आहे. ट्विटरचं नाव काय झालं आता? एक्स झालं. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? स्नॅपचॅट वगैरे अजून काय काय आहे? टेलिग्राम हे सोशल मीडिया ऍप आहेत एक प्रकारचे. सोशल मीडिया म्हणजे लोकांशी कनेक्ट आपण तिथून होऊ शकतो. समजलं का? जगापासून दूर होतो आणि तिकडे अटॅच होतो आपण सोशल मीडियावर. असं आहे. ऍक्च्युअली सोशल म्हणजे सर्व सामाजिक आपलं काय असलं पाहिजे? एकत्र असलं पाहिजे ना. हे महत्वाचं आहे. मोबाईलवर जरा वेगळी कंडिशन आहे. बरोबर आहे की नाही? घरच्याशी कोणी बोलत नाही. जवळ दूर गेल्यावर बोलते मग तिकडे गावाला गेला. ठीक आहे. ओके. सांगा. फॉरवर्ड मीन्स सेंडिंग मेल टू सम अदर मेल आयडी. सांगा फॉरवर्ड कोणाला करतो आपण? कोणता मेल करतो आपण फॉरवर्ड? आता कंपोज केलेला मेल तर आपण फॉरवर्ड थोडी करतो की आपण पहिल्यांदाच पाठवतो. आपण स्वतः मेसेज तयार करतो. आपण व्हॉट्सअप सारखं पाहतो मेसेज तयार करतो. नवीन मेसेज आहे पण आपल्याला आलेला मेसेज म्हणजे काय? रिसीव्ड मेसेज हा आपण काय करतो? समोरच्याला पाठवत असतो. त्याला फॉरवर्डिंग मेसेज असं म्हणतात किंवा फॉरवर्डिंग ईमेल असं त्याला म्हणतात. फॉरवर्ड म्हणजे मला आला दुसऱ्याला पाठवतो त्याला फॉरवर्ड असं म्हणतात. समजलं का? दुसरं असते रिप्लाय. दोन प्रकारचे असतात मेलचे प्रकार. लक्षात ठेवा. एक ते इनबॉक्स मध्ये येतो की तो रिसीव्ड. एक असते आलेला पाठवणे परत दुसऱ्याला. दुसऱ्याला पाठवतो त्याला फॉरवर्ड. आणि ज्याचा आला त्यालाच उत्तर देणे त्याला म्हणतात रिप्लाय करणे. समजलं का? असे प्रकार असतात. हे लक्षात ठेवा. मग हे तुम्हाला माहिती आहे. फॉरवर्ड मीन्स सेंडिंग मेल म्हणजे काय? फॉरवर्ड मीन्स सेंडिंग रिसीव्ड मेल टू सम अदर. ठीक आहे. मेल आयडी दुसऱ्या मेल आयडीवर पाठवतो. त्याच मेल आयडीवर वापस पाठवतो त्याला रिप्लाय असं म्हणतात. जसं तुमच्या व्हॉट्सअप मध्ये मेसेज येते त्याला असं दाबून धरतो तुम्ही माहिती ना मला. मग वरचं ॲरोवर क्लिक करता आणि मग मेसेज लिहिता. त्याला काय म्हणतात? रिप्लाय. परत दाबून धरता असं ते एक असा ॲरो असते तिरपा माहिती तुम्हाला. त्याच्यावर क्लिक ते काय? फॉरवर्ड. तिथून जाऊन तुम्ही दुसऱ्याला पाठवता. नेक्स्ट आयडीवर तुम्ही पाठवता त्याला फॉरवर्ड असं म्हणतात. ओके. आणि नंतर आहे लास्ट वन क्वेश्चन. काय? इन विंडोज 7 प्रेसिंग की एस्केप. एस्केप की माहिती आहे तुम्हाला कुठे येतं? हे इथं आहे. कीबोर्डच्या डाव्या भागात सर्वात वर एस्केप बटन सर्वात वरची हे दिसते का रे? काय काम आहे याचं? सांगा रे. रीडू एन ऍक्शन, अनडू एन ऍक्शन, डिस्प्ले मेनू, कॅन्सल द करंट टास्क. नक्की कॅन्सल द करंट टास्क. ओके पाहून घ्या. डी आला का? तर असं हे आपलं हे आपण पाहिलं त्याच्यामध्ये. हे पण आपण करून घेऊ. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे तुम्ही आता एक मी सांगेल तुम्हाला समजावून घरी वाचा म्हणजे याचे डबल रिपीट काही प्रश्न येतात. म्हणजे तो प्रश्न आला तर झोपीत पण तुम्हाला करता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सकाळी 9:30चा पेपरचा टाइम असतो म्हणा. झोपीचा टाइम असतो पण तरीही दुपारच्या वेळेस झोपू शकते. 3 वाजता आलेला आहे ना. 3 वाजता ज्याचा पेपर असते झोपू शकते. झोपीत पण केला तरी आला पाहिजे. ठीक आहे. तर असं हे आपलं हे सेशन आहे. आजचं सेशन जे आहे म्हणजे आपण पहिला डिस्कस केलं आहे तर हे इथं आपण स्टॉप करू.